तर हा सोपा आणि सिंपल केक मी पहिल्यांदाच घरी बनवलेला होता। तर त्यासाठी मी इथे 100 ग्रॅम व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेला आहे। तर इथे मी सर्वात आधी एका पातेलीला तेल लावून त्यावर थोडंसं प्रीमिक्स ॲड करून डस्टिंग करून घेईल। तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता। तर दुसऱ्या पातेलीमध्ये मी प्रीमिक्स घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी मी ॲड केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी रिबिनसारखी पाहिजे। तर ज्या पातेलीला आपण डस्टिंग करून घेतली होती त्यामध्ये हे बॅटर आपल्याला टाकायचं आहे। तर इथे मी 10 मिनिटं आधी पातेलीला प्रीहीट होण्यासाठी ठेवलं होतं। तर यामध्ये आपण केक बेक करायला ठेवू। तर इथे 40 ते 45 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता केक मस्त छान असा फुललेला आहे। केक थंड झाल्यावर तुम्ही याला डिमोल्ड करू शकता। तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर केक एकदम इझिली डिमोल्ड होतो, पातेलीला सुद्धा चिटकलेला नाही आहे आणि स्पॉन्ज जो आहे तो छान बेक झालेला आहे। तर इथे आपण याला डेकोरेट करून घेऊ। तर सर्वात आधी मी इथे शुगर सिरप बनवत आहे। तर इथे मी 2 चमच साखर आणि थोडंसं पाणी टाकून याला मिक्स करून घेईल। त्यानंतर इथे प्लास्टिकच्या भांड्याला मी अर्धा ते 1 तास डीप फ्रीझरमध्ये ठेवलं होतं थंड होण्यासाठी। तर इथे मी ट्रोपोलाइटची व्हिपिंग क्रीम यूज करत आहे 1 कप। यामध्ये मी थोडंसं व्हॅनिला एसेन्स ॲड करत आहे आणि क्रीमला मी छान अशी व्हिप करून घेतली आहे, तुम्ही बघू शकता। तर जो स्पॉन्ज आपण रेडी केला होता त्याला मी लेयरमध्ये कट करून घेईल। तर इथे मी 2 लेयरमध्येच कट करत आहे आणि हा केक मी पहिल्यांदाच बनवत आहे। तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। तर इथे जी क्रीम व्हिप केली होती ती टर्न टेबलला थोडीशी लावून आपण जो स्पॉन्ज आहे त्यावर ठेवून देऊ, म्हणजे डेकोरेशनच्या टायमाला स्पॉन्ज जे आहे ते हलणार नाही आणि आपल्याला डेकोरेशनसाठी काही अडचण नाही येणार। तर इथे मी थोडी व्हिपिंग क्रीम आणि शुगर सिरप स्पॉन्जवर लावून त्याला छान असं डेकोरेट करून घे। सेम प्रोसेस तुम्हाला सेकंड लेयरला पण करायची आहे। तर अशाच प्रकारे पूर्ण स्पॉन्जला आजूबाजूने वरून आणि खालून क्रीम व्यवस्थित लावून घेऊ आणि स्क्रॅपरच्या मदतीने क्रीमला व्यवस्थित स्प्रेड करून घेऊ। मी इथे झिगझॅगवालं स्क्रॅपर यूज करत आहे छान डिझाईन येईल म्हणून। तुम्ही इथे प्लेन सुद्धा स्क्रॅपर किंवा कार्ड असतात ना आपले ATM कार्ड, डेबिट कार्ड जे एक्सपायरले असतात त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात। तर इथे थोडीशी क्रीम उरली होती त्यामध्ये मी पिंक जेल फूड कलर यूज करून घेतलेला आहे आणि त्याला मिक्स करून पायपिंग बॅगमध्ये भरून मी इथे नोझलने फ्लावरची डिझाईन काढून घेत आहे। इथे डिझाईन तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता, तुम्हाला आवडेल तशी। इथे मी एकदम सिंपल डिझाईन अशी रेडी केलेली आहे। तर इथे माझ्या हस्बंडचा बर्थडे होता तर त्यासाठी मी हा केक बनवलेला होता आणि वरून मी थोडेसे स्प्रिंकल टाकून याला डेकोरेट करून घेत आहे। तर तुम्हाला पण हा केक आवडला असेल तर तुम्ही नक्की एकदा हा केक ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।